टीव्ही सत्यमेव व्रतम। राजकारण हे फार विचित्र बाब आहे। राजकारणात दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात असं आपण नेहमी ऐकतो, पण हिंगोलीत मात्र याचा प्रत्यय दिसून आला आहे। हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे आणि कळमनुरी विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी 2 दिवसांपूर्वीच एकमेकांवर चांगलेच तोंडसूक घेतले। एकमेकांना धमक्या देण्यापरत त्यांनी भाषणातून वक्तव्य केली। 2 आमदारांच्या वक्तव्यानं हिंगोलीचं वातावरण चांगलंच ढवळून निघालं। आगामी नगरपालिका निवडणुकीत काहीतरी मोठी घटना घडेल असंच येथील नागरिकांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत। ही झाली एक बाब, मात्र दुसरी बाजू जी तुम्ही पाहत आहात ते पाहून कदाचित तुमच्या पायाखालची वाळू घसरली असेल। एकीकडे कार्यकर्त्यांसमोर मतदारांसमोर एकमेकांच्या विरोधात विरोधात बोलणारे आमदार तानाजी मुटकुळे आणि आमदार संतोष बांगर यांची भेट हिंगोली येथील गायत्री शक्तीपीठ इथं झाली। या ठिकाणी जेवणाचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी जेवणासाठी दोन्ही आमदार आजूबाजूला बसले आणि अगदी हसत खेळत गप्पा मारत जेवण केलं। आता धार्मिक ठिकाणी भेटल्यावर हसत खेळत जेवण करणं ही चांगली बाब आहे, पण मतदारांसमोर कार्यकर्त्यांसमोर एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करून त्यांच्या भावना भडकावणं हे कितपत योग्य आहे असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। जनतेनं आणि कार्यकर्त्यांनी याच्यातून बोध घ्यावा आणि आपल्या नेत्यांसाठी एकमेकांच्या विरोधातले संबंध कधीही खराब करून घेऊ नये, कारण नेत्यांचे संबंध हे जनतेला दाखवण्यापुरतेच खराब असतात, आतून मात्र त्यांचे संबंध हे चांगलेच असतात।